नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। अहिल्यानगरमध्ये ई चलनाविरोधात ऑटो रिक्षा संघटनेचे निवेदन। अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच आरटीओ कार्यालय, तोफखाना पोलीस स्टेशन व शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे निवेदन सादर करण्यात आले। शहरातील तारकपूर बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत तसेच प्रायव्हेट ऑटो रिक्षांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी। बेकायदेशीर व घटनाबाह्य ई चलनाविरोधात महाराष्ट्रभर निदर्शने सुरू असून जबरदस्तीची वसुली तात्काळ थांबवावी। चुकीची ई चलने रद्द करावीत व चालकांना सुनावणीचा हक्क द्यावा अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे। ई चलन करताना नैसर्गिक न्याय तत्वांचे पालन होत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। संघटनेच्या निवेदनानुसार अहिल्यानगर शहरात सुमारे 5500 परवानाधारक रिक्षा व अंदाजे 1000 खासगी रिक्षा कार्यरत आहेत। शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या जास्त असून अधिकृत रिक्षा थांबे नसल्यामुळे चालकांना रस्त्यावर उभे राहावे लागते आणि त्यावरून ई चलनाची कारवाई केली जाते। मात्र त्या कारवाईबाबत योग्य सुनावणीची संधी दिली जात नसल्याने रिक्षा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। यावेळी कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, संघटक नासिर खान, सुधाकर साळवे, गणेश आटोळे, आशिष डांगडे पाटील, आनंद ऋषीजी स्टॉप अध्यक्ष, बाबासाहेब साळवे तारकपूर गेट अध्यक्ष, मारूफ शेख, उपाध्यक्ष फारुख शेख, माजिद सय्यद, अशोक वैरागर, अनिल वैरागर, संजय लोढे, सुलेमान शेख, अनवर सय्यद, मच्छिंद्र दांगट, राज मोहम्मद शेख, किरण साळवे, सादिक शेख, पीटर लोंढे, फिरोज शेख, प्रशांत आठवले, पप्पू शेख, सचिन जाधव, वहाब शेख, स्वास्तिक चौक रिक्षा स्टॉपचे सर्व चालक मालक आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघटनेने शासनाकडे मागणी केली आहे की पारदर्शकतेसाठी केवळ ई चलन प्रणाली बंद करून ELTM प्रणाली लागू करावी। तसेच मोटार व्हेकल्स ॲक्ट 1988 कलम 117 आणि महाराष्ट्र मोटार व्हेकल्स रूल्स कलम 110 नुसार ऑटो रिक्षा थांबे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने पार पाडावी। जुने गहाळ झालेले रिक्षा स्टॉप मंजूर करून नो पार्किंग गुन्ह्यांखाली होणारी कारवाई थांबवावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 177 भाग अ अंतर्गत जनविश्वास अमेंडमेंट ऑफ प्रोव्हिजन्स ॲक्ट 2023 नुसार करण्यात आलेल्या दुरुस्तीची राज्यस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करावी व वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता नव्याने ऑटो रिक्षा परवाने देणे तात्काळ बंद करावे अशी मागणी संघटनेने केली आहे। निवेदन सादर करताना कार्याध्यक्ष विलास कराळे पाटील, उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर यांच्यासह विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने चालक मालक उपस्थित होते। संघटनेने इशारा दिला की मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। आज ज्येष्ठ कामगार नेते कैलासवासी डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ऑटो रिक्षा चालक यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रातील सर्व संघटना आहेत याची कृती समिती बाबा आढावच्या अध्यक्षतेखाली झालेली होती। त्या माध्यमातून जे वरिष्ठ मंत्रालयातील प्रश्न असतील, देश पातळीवर प्रश्न असतील, त्या राज्य कार्यकारिणीच्या मार्फत बाबा आढाव हे मांडत होते। आज बाबा आढाव गेलेले आहेत, त्याच्यानंतर त्याची धुरा आपले नितीन पवार म्हणून सचिव आपल्या संघटनेचे त्यांच्याकडे आलेली आहे। त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व वाहनधारक जे ट्रक असतील, जे व्यावसायिक वाहनधारक आहेत त्यांना शासनाने कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत। आज आपण ट्रक बघतो, ट्रकवाले रात्रंदिवस प्रवास करत असतात, त्यांच्यासाठी कुठं बाथरूम नाही किंवा आराम करण्याची जागा नाही, त्यांची लूटमार ई चलनमार्फत त्यांची लूटमार केली जाते। आज महाराष्ट्र देशामध्ये ही केंद्र सरकार व राज्य सरकारने ई चलनमार्फत वाहनधारकाची भरपूर प्रमाणामध्ये लूट केलेली आहे। आता त्यांना कोर्टामध्ये जाण्याचा किंवा तडजोड करण्याचा सुद्धा विषय शासनाने ठेवलेला नाही। त्याच्यासाठी सरकारने याच्यासाठी तडजोड म्हणून शासनाकडे जो दंड असेल त्याची तडजोड म्हणून हे स्वीकारायला पाहिजे। कारण
वाहन चालक आज नगर शहरामध्ये जवळपास 5,500 ऑटो रिक्षा आहेत. आता त्यांच्यासाठी थांबे जास्तीत जास्त 1,000 रिक्षासाठी थांबे असते. 5,500 लोकांनी कुठं 4,500 लोकांनी कुठं उभा करायचे रिक्षा. मग प्रत्येक ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस असतील किंवा RTOचे अधिकारी असतील, हे चलनमार्फत 1,000-2,000चे हे चलन मारते, ते भरणे बंधनकारक आहेत. नंतर गेल्यानंतर म्हणते तुम्ही अगोदर जर आले असते तर तुमचं कॅन्सल करता आलं असतं. पण आज आपण बघतो नगर शहरामध्ये अक्षरशः जो हप्ता देणार नाही त्याचंच ही चलन होतं. मी असं ठामपणे सांगतो, ज्यांचे हप्ते आहेत त्यांना ई चलन केल्या जात नाही. ही वस्तुस्थिती आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केलेला असताना उडवाउडवीची उत्तरं देतात आणि रिक्षा चालकांची बोळवण केली जाते. आज नगर शहरामध्ये थांब्याची संख्या इतकी कमी प्रमाणात आहे, म्हणजे बाकीच्या रिक्षा कुठं उभा करायच्या. एक तर व्यवसाय नाही, तरी शासनाने परवाना जे आता मुक्त परवाना धोरण आहे हे बंद करायला पाहिजे आणि ई चलन प्रणाली जी आहे त्याच्यात तडजोड करून रिक्षा चालकांना इतर वाहनधारकाला दंड केला पाहिजे. याच्याशिवाय रिक्षा चालकांची लूट थांबणार नाहीत. शासनाने ई चलनमार्फत रिक्षा चालकांची लूट थांबवून रिक्षा चालकांना न्याय द्यावा. आज महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन धरणे आंदोलन धरण्यात येते. आज आझाद मैदानावर महाराष्ट्रातील मुंबईचे सगळे टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, लाखोच्या संख्येने तिथं जमा होऊन तिथं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं आंदोलन चालू आहे. याचाच एक भाग म्हणून आपण आमचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश तात्या घुले यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच औशिकर असतील, नासिरभाई असतील, सुधाकर साळवे असतील, आमचे इतर पदाधिकारी असतील, हे सर्व मिळून आम्ही हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्यांच्या निदर्शनात ही प्रणालीमध्ये कशी वाहनधारकाची लूट केली जाते हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि याचा पाठपुरावा आपण करून आम्हाला न्याय द्यावा असे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. ते आमचा आवाज निश्चितच केंद्र सरकार राज्य सरकारच्या दरबारी पाठवते आणि आमची लूट थांबवते. जय हिंद. मी माजी सय्यद, रिक्षाचालक, तारकपूर एस टी स्टँड, अहमदनगर. आता आमचे कार्याध्यक्ष नगर जिल्हा रिक्षा पंचायतीचे कार्याध्यक्ष कराळे साहेब यांनी जी भूमिका मांडली ती राज्याची मांडली, केंद्र सरकारची मांडली. मुक्त परवाना धोरण आणि ई चलनची त्यांनी त्याबद्दल जी तक्रार होती जिल्हाधिकारी साहेबांना जी दिली होती त्याबद्दल त्यांनी भूमिका मांडली. आता आम्ही नगर शहराची परिस्थिती काय आहे रिक्षा चालकांची ती मांडतो मी. नगर शहरात हे नगर शहर म्हणजे सगळ्यांसाठी खुलं शहर आहे रिक्षाच्या बाबतीत. म्हणजे नगर शहरात आम्ही जेव्हा नवीन आलो तेव्हा एक RTOची गाडी होती फक्त, ॲम्बॅसिडर 6666 4 चक्के. आता नगर RTOला 6 स्कॉर्पिओ 6 आणि नगर शहर वाहतूक शाखेला एक बोलेरो आहे, त्यांचे कर्मचारी भरपूर आहेत आणि एक इंटरसेप्टर गाडी पण त्यांना दिलेली सध्या. पण त्या इंटरसेप्टर गाडी आणि ते 6 RTOच्या गाड्या या फक्त अशा गाड्यांना चलन टाकू शकतात ज्या गाड्या ऑनलाईन आहे, ज्या गाड्या दरवर्षी 2 वर्षाला पासिंगला जातात. ते पावत्या फक्त त्यांनाच पडू शकतात. आणि राहिला विषय रिक्षांचा, तर नगरमध्ये MH20, MH12, MH14, MH17B झेड श्रीरामपूर RTOच्या गाड्या आमची जर नगरची रिक्षा जर पांढरी चपूल किंवा चास कामरगाव घाटात जर वाहतूक हायवे ट्रॅफिकला सापडली, हायवेला सापडली तर वाहतूक शाखेचे कर्मचारी तर हायवेचे त्याला पावत्या पाडतात, ते पावते आमच्याकडं. आणि इकडं नगर शहरात फक्त शहर परवाना चालू असताना दुसऱ्या जिल्ह्याचे रिक्षा MH20, MH12 सेल लेटरच्या गाड्या त्यांचे हायपोथिकेटेड तिकडं असलेल्या विदाऊट पासिंग, कारण तिकडं त्या फायनान्सरनी संबंधित सिटीच्या फायनान्सरनी जर हायपोथिकेटेड गाडी सेल लेटरवर NOCवर जर नगर शहरात विकली तर तो कशाला पासिंगला जाणार आहे बाबा पुण्यात, आणि कसं काय जाणार, त्याची पासिंग कसं काय होणार, तो कशाला गाडी क्लिअर करणार. आणि या गाड्या फक्त RTO आणि ट्रॅफिक वाहतूक शाखा अहमदनगर यांना दिसत नाही, बाकी सगळ्यांना दिसतात ते. आणि ते दणकून व्यवसाय करतात, ओव्हरलोड चालतात, व्यवसाय करतात भरपूर. नगरच्या रिक्षावाल्यांना, परवानाधारक रिक्षावाल्यांवरच आता त्यांच्या अंगावर जायचं प्रकार त्यांनी सुरू केलेत.
आणि शिवाय नगरमध्ये अशी पद्धत आहे की 15 वर्षाची गाडी पासिंग होत नसताना RTO त्याला पासिंग करत नाही 15 वर्षाच्या पुढील गाडीला. बरोबर नगरमध्ये सरळपणे ॲपे गरुडा ॲपे डिझेल गाड्या चालू आहे. नगरमध्ये राहुरी लाईनवर टाटा मॅजिक चालू आहे. मी RTOला आणि वाहतूक शाखेला प्रश्न विचारतो का तुम्ही टाटा मॅजिकचं कधी फोटो काढला का? ई चालन त्यांना केलं का? बरं जर त्यांनी ई चालन यांनी केलं त्यांना तर त्यांनी ई चालन पाडायची तसदी घेतली का? कारण त्यांच्या प्रायव्हेट गाड्या 15 वर्ष बाद झालेल्या गाड्या आणि ऑनलाईन नसणाऱ्या गाड्यांना ई चालन जाऊ शकत नाही. मग त्यांना काय गरज पडली? आणि वाहतूक शाखा अहमदनगर वाहतूक शाखा पत्रकार चौक इथं असताना त्याच्यासमोर सारडा कॉलेजच्या ग्राउंडच्या अलीकडं नाल्याच्या अलीकडं तिथं टाटा मॅजिक गाड्या त्यांचं थांब आहे त्यांच्या ऑफिसच्या समोर. प्रायव्हेट गाड्यांचं त्यांचं थांब आहे. ते याला वाहतूक शाखेला काही दिसत नाही. आम्ही आता हे 6 महिन्यात ते गाड्या बंद करा. हे स्क्रॅपच हे प्रायव्हेट तर म्हणू शकत नाही आपण कारण ते बंद करा. हे आम्ही 6 महिन्यात दुसरी वेळ आमची ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आणि कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी RTO आणि SP साहेबांना दिलेलं आहे. पोलीस स्टेशनला पण देणार आहे. पण आमची फक्त एकच मागणी आहे का हे विदाऊट पासिंग गाड्या NT गाड्या म्हणजे MH12 15 MH17 विजेड ज्या गाड्यांचा नगर RTOशी काही संबंध नाही त्या गाड्या नगर RTOला आणि नगर शहर वाहतूक शाखेला आणि नगर पोलिसांना कधी दिसणार? आणि आम्ही जे दरवर्षी किंवा दर 2 वर्षाला ज्याची नवीन गाडी असेल त्याला 2 वर्षाला पासिंग आहे, ज्याची 14ची पुढची असेल त्याला 1 वर्षाला पासिंग आहे. मग त्यांनी का जावं दोनदा पासिंगला? दरवर्षी जातो तो दरवर्षी 8,000 रुपये खर्च आहे. आणि हे जे वाहतूक शाखेने चालू केलेले 700 रुपयाचे स्टिकर वाटायचे म्हणजे त्याचे याच्यावर चाललेले ते आमचा आरोप आहे. आता ते आरोप आमचा खोटा आहे का खरा आहे आता त्यांनी सिद्ध करावा. कारण त्यांच्या समोरून टाटा मॅजिक जातात व्हाईट नंबर प्लेट, त्यांना आरसे नाही इंडिकेटर नाही काही नाही, त्यांच्या समोरून MH20 जातात त्यांच्या रिक्षाचं आणि तारकपूर स्टँडच्या बाहेर इन गेटच्या नगर शाखेच्या नगर अर्बन बँक शाखेच्या समोर तारकपूरच्या इन गेटला तिथं सुद्धा MH20 MH14 गाड्या थांबतात, रोडवर थांबतात, वाहतुकीला अडथळा करतात, ST वाल्यांना शिव्या देतात. तरी ट्रॅफिकला आणि RTOला ते दिसून नाही राहिले. मग त्याच्यावर काहीतरी मार्ग काढावा. जर मार्ग निघाला नाही 15/3/2026ला आम्ही उपोषण करू. मी सुधाकर साळवे जिल्हा संघटक तारकपूर बसस्टँड अध्यक्ष. आमच्या विरुद्ध जे खोटे आरोप करतात इतर राजकीय पक्षाचे नेते त्यांच्यावर प्रथम कारवाई करावी. आमचा तारकपूर बसस्टँड इन गेट आउट गेट हे दोन्ही पण समाजकार्य करत असतात. ना हक आमची बदनामी करतात की हे लूट करतात, पॅसेंजरची फसवणूक करतात. अहो हेच बाहेर थांबून लोकांची लूट करतात, मोबाईल चोरी करतात. यांना हे दिसत नाही का? हे लोकांना आणि हे यांचं काहीही नसताना अस्तित्व हे प्रायव्हेट गाड्या चालवतात, स्क्रॅप गाड्या चालवतात. यांच्याकडे शासनाने लक्ष द्यावा, यांच्याकडं. आणि आमचे जे परमिटच्या गाड्या आहेत परवानाधारक आम्ही 30 जण जे आहोत परवानाधारक हे आमचे सगळे ट्रॅफिक ऑफिस SP ऑफिसला आमची नोंद आहे. आम्ही आमच्या 30 वर्ष ते 35 वर्ष झाले आज आमचा रिक्षा स्टॉप आहे आतमध्ये बसच्या आगारात. आम्हाला शासनाने किंवा पोलिसांनी दाखवून द्यावा साधे एका रिक्षावाल्यावर सुद्धा NC केस दाखल आहे का? असेल तर आम्ही लगेच ते म्हणतील त्या पद्धतीने आम्ही करू. तर असं जे रिक्षावाले करतात यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी प्रायव्हेट गाड्यांवाल्यांवर की जे अनधिकृत आहेत, त्यांच्याकडे लायसन नाहीत, बॅच नाहीत, ते रोडला थांबतात, त्यांच्यावर कारवाई करावी. आणि हे जे खोटे गुन्हे राजकीय पक्षाचा आधार घेऊन जे करतात त्यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी. आम्ही सगळ्यांना ST महामंडळाला ST आत आगारात जात असताना बाहेर निघत असताना हे STच्या चालकांना शिवीगाळ धमकी देतात, त्यांना शिव्यागाळ करतात. तरी शासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्यांची त्वरित कारवाई करावी ही विनंती. आज या शासनाने असं केलं की एखादा आजारी पेशंट जरी मागं बसलेलं असलं आणि त्या माणसाला जरी आम्ही पुढं बसवलं नाही का, त्यांच्यासोबत असणाऱ्या खेडेगावातले लोक असतात सिव्हिलपासून जात होतो त्या साहेबांनी आम्हाला 10,000 रुपयाचा दंड टाकला. आज जर एखाद्या पेशंटला घेऊन जर रिक्षा चालक जात असेल आणि हे शासन जर 10,000 रुपये दंड टाकीत असेल तर हा कुठला न्याय, कुठलं शासन नाही आहे. त्याच्यानंतर जे दवाखान्याच्या बाजूला पेशंट सोडण्याकरता बी काही गाड्या आत जातात
हे पोलीस लोक येतात ही समजून डायरेक्ट पावती टाकतात. बरं ह्या पावत्या आम्हाला विश्वासात न घेता टाकतात या संघटने न आम्हाला पासिंगच्या वेळेस कळतं की हे तुम्हाला आलं, आम्हाला मोबाईलवर आल्यावर कळतं. ते म्हणतात आता ती पावती आम्ही चलन केलं. बस आता काय सांगायचं, आता आमच्या सर्वांनी सांगितलं. आणि होमगार्ड ड्युटीला लावलेले त्यांना त्यातलं काही समजत नाही. काल दिल्ली गेटला एक रिक्षाला तिथं रिक्षाला आमचा स्टॉप 25 वर्षापासून आहे, तिथं ते होमगार्ड लावलेले आहेत नवीन, त्यांना काही कळत नाही. ते ट्रॅफिकचे नियम बी माहिती नाही आहेत. हे बाकीचे ट्रॅफिकवाले कुठं जातात काही सांगता येत नाही. 58ची नोंद आहे म्हणतात. आता नगरमध्ये तर फक्त चारच चौक आहेत. 4 चौकात एका चौकात दिसत नाही, फक्त SP ऑफिसच्या चौकातच पोलीस असतो, बाकीच्या कुठेही दिसत नाही. आता हे 58 पोलीस कुठे गेले आणि कुठं असतात इथे SP साहेबांनी सगळ्यांनी हे त्यांना विचारलं पाहिजे साहेबांना की हे जातात कुठं. हां आणि आपण हायवेला गेले तिकडं तर आमची रिक्षा साधं केडगावच्या पुढे गेली तर त्या गाडीला अडवतात आणि म्हणतात तुम्हाला परवाना आहे का. आता काय सांगायचं, नाही परवाना आपण जर म्हणलं त्यांना तर ते म्हणतात तुम्हाला जास्त समजतं आहे का याच्यामधलं काही कागदपत्र आहेत का. आता आम्ही रिक्षा चालकांची अशी परिस्थिती झाली, आज 5,500 रिक्षा 4,500 रिक्षा परमिटच्या 1-2,000 रिक्षा प्रायव्हेट रिक्षा आहे. आता ह्याच्यात कोणाचाच भागा ना कसा रिक्षावाला पासिंग करीन. बरं नाही केली तर 2 वर्षांनी जरी हा रिक्षावाला पासिंग करण्याकरता गेला तरी तो व्याजासहित पैसे देतो, तरी बी त्याच्यावर हा अन्याय आहे. सर्व रिक्षा चालक आम्ही अहिल्यानगरीचे जे रिक्षा चालक मालक सगळे इथं जमा झाले, सर्वांचे मी आभार मानतो. आणि शासनाने आमची ही जे निवेदन दिलं याची चांगली दखल घ्यावी हीच मी विनंती करतो.